नमस्कार मंडळी, सध्या मी माझ्या मागे जो रस्ता बघताय हा रस्ता हायवे अंधारामध्ये गुडूप झालेला रस्ता आहे। या रस्त्यावरनं पंढरपूर मंगळवेढा मतदारसंघाचे विद्यमान आमदार समाधान आवताडे किमान 2 ते 3 वेळा जातात, ये जाय करतात। पण दुर्दैव असे मंडळी की समाधान दादांना आमच्या या रस्त्यावर बंद पडलेल्या लाईटकडं दादांचं आमच्या लक्ष जात नाही। दादा गाडीमध्ये बसून क्रिकेट मॅच बघतात, त्यामुळे कदाचित दादांचं लक्ष जात नसेल असं त्या ठिकाणी वाटतंय। कारण हा रस्ता हायवे मंडळी NH कडे हा रस्ता आहे। NH 561A असं नाव या रस्त्याचं आहे। या रस्त्यावरून बघा तुम्ही गाड्या किती फास्ट जात आहे। सिद्धेवाडी मान नदीवर पूल आहे, या पुलावर कुठलाही रिफ्लेक्टर नाही, लाईट नाही। लाईट आहेत पण ते नुसते नावाला उभे। लाईट आता अंधार बुडूप त्या ठिकाणी झालेला आहे। येणारे जाणारे वाहन त्या ठिकाणी फास्ट येत आहे। अनेक अपघात या सिद्धेवाडीमध्ये झाले। सिद्धेवाडीमध्ये अनेकांच्या घरामध्ये त्या ठिकाणी दुःखाचा डोंगर कोसळला आहे, पण तरी पण विद्यमान लोकप्रतिनिधी काही केल्या जागे होत नाही। त्यामुळे हा हायवे असणारा रस्ता मान नदीवरचा कॉर्नर पीस मंडळी, या कॉर्नर पीसला त्या ठिकाणी लाईट पाहिजे होता, रिफ्लेक्टर पाहिजे होता, काहीतरी सुरक्षा यंत्रणा त्या ठिकाणी पाहिजे होता की जेणेकरून येणारी जाणारी वाहनं वेग कमी करतील आणि व्यवस्थित जातील आणि ग्रामस्थही त्या ठिकाणी सुखावतील। इथं हॉटेल आहे, हॉटेलमध्ये चहा प्यायला येताना, नाश्ता करायला येताना अक्षरशः जीव मुठीत घेऊन यावं लागतं। कारण कॉर्नरला त्या ठिकाणी वाहनांचा वेग इतका भयानक असतो, कधी कुठलं वाहन अंगाला चिटकून जाईल आणि यमाकडे घेऊन जाईल हे सांगता येत नाही। त्यामुळे ग्रामस्थ भयभीत आहे। काही ग्रामस्थ माझ्यासोबत आहे। रात्रीचे 7, 7:30, 8 वाजले, भयानक परिस्थिती या ठिकाणी आहे। आपण भारतामध्ये नक्की राहतोय का काय हा सुद्धा प्रश्न या ठिकाणी पडायला लागला आहे। कारण या सिद्धेवाडी गावामध्ये पंढरपूर मंगळवेढा मतदारसंघ हा कायम चर्चेत असणारा मतदारसंघ आहे मंडळी। पण याच मतदारसंघामधलं दुर्दैव असं की या रस्त्यावर त्या ठिकाणी कुठलाही लाईट नाही, कुठलाही सुरक्षा यंत्रणा नाही। काही ग्रामस्थ आहे, नेमकी काय परिस्थिती आपण त्यांना विचारू। काय परिस्थिती आहे सध्या? इथं धोक्याचं वातावरण आहे आणि इथं गतिरोध होणं गरजेचं आहे। 4 ते 5 ठिकाणी गतिरोध देणं गरजेचं आहे आणि लाईटची जी पोल आहेत याच्यावरती लाईट बंद आहे ती चालू करावी ही आमची इच्छा आहे। आम्ही आमदार साहेबांना ह्या विषयावर 2 वेळा बोललेलो आहे। कोणते आमदार साहेब? समाधान दादांना बरं बोलले, काय म्हणतात ते? गतिरोध करून द्या, इथून पुलावरनं स्पीड येणं गाड्या येते त्या खालच्या स्टँडपासून ते ब्रिजपर्यंत गतिरोध व्हावं हे आम्ही यादव साहेबालाही बोललेलो होतो आणि आमदार साहेबालाही बोललेलो होतो। मग त्यावेळी ते करतो म्हणले यादव साहेब, परत आमदार साहेबाला ह्या विषयावर बोललो नाही। यादव साहेबांसंग 2-3 वेळा चर्चा झाली, तरी काय झालं नाही? झालं नाही, करतोच म्हणले ते। फक्त ते पांढरे पट्टे त्यांनी ओढल्याच मध्ये इथे लाईट तर एक सुद्धा दिसत नाही। लाईट आता हे बंद पण कमी कमी 8-9 महिने तर बंद आहे। लाईट बंद आहे, रस्ता डेंजर झालाय, काय भीती वाटते? कसं भीती वाटतं अहो, हे किती वेळा ऍक्सिडेंट झाला, इथनं ओढून माणूस चिंटू सारखा पलीकडे पडला होता। बर आमच्याच गावातला बर शेतकरी माणूस होता। बर शेतकरी माणूस असं उठून गाडी एवढी फास्ट आली होती, त्यानं गाडी त्याची फक्त बुलेट होती, त्यांनी जे आहे ना फक्त काय ब्रेक दाबला नाही, काय नाही, ते एकदम कडला असं उडून चिंटू सारखा पलीकडे पडला। बर एवढा भयानक ऍक्सिडेंट झालाय। काय तुमची मागणी काय? अहो ही लाईट तर पाहिजे, नाहीतर ही कॉर्नर सरळ पाहिजे, गतिरोधक पाहिजे। कॉर्नर आता सरळ होणं शक्य नाही, बरं कारण शरीर नसू दे, आपण गतिरोधक तर पाहिजे ना। आता किती वाहनं फास्ट येतात तुम्ही बघितली जातात। आता सध्या देखील किती वाहनं फास्ट येतात। मध्यंतरी काका इकडं टिपर सुद्धा इकडं हॉटेलकडे भागाकडे आत घुसला होता, काय झालं होतं नेमकं? ती गट्टी पडलं होतं खाली आतलं। बर काय झालं होतं? ती आत लोकांना पत्र्याचा जी गोल ही घेऊन जाते ना, ती बाजूला का आल्यामुळं ती पलटी जातात। त्याचा काय प्रश्न जर पडल्या नसतं तर नुकसान झालं असतं सगळे। काय मग आत शिरलं असतं। बर मग हिथनं एकदा टेलर उसाचं हिथनं त्या बोरी पैसे जाऊन पडलं। मग तरी पण काय नाही, तरी प्रशासन काय जागा होत नाही? काय नाही, 5-6 मोटरसायकली त्याच्या खाली गावल्या त्या टेलर खाली उसाच्या। बर तुमची घटना आहे सीझन मध्ये झालेल्या उसाच्या। बर तरी प्रशासन वगैरे लोकप्रतिनिधी कोणच जागे काय नाही, कोण आलं नाही, काय नाही। सगळे ट्रॅक्टर मालकाने तेवढी ती दुरुस्ती करून दिल्या गाड्या। तर आपण पाहिलं काही ग्रामस्थ आहे, त्या ग्रामस्थांनी आपले अनुभव त्या ठिकाणी सांगितलेले, घडलेले प्रसंग सांगितले। घडलेले प्रसंग ऐकून अंगावर अक्षरशः काटा येतो। कारण सदन भागामध्ये जर असं अवस्था असेल तर मतदारसंघातल्या बाकीच्या गावांची काय अवस्था असेल हे त्या ठिकाणी न सांगणे सुद्धा मंडळी कठीण आहे। एकच अपेक्षा आहे की जे कोण लोकप्रतिनिधी असतील त्यांनी त्वरित जागं व्हावं, जागं होऊन त्या ठिकाणी डोळसपणाने या रस्त्यावर काय सुरक्षा यंत्रणा असेल ती यंत्रणा उभी करावी, बंद पडलेल्या लाईटांमध्ये दिवे बसवून ते दिवे प्रकाशित करावे आणि गतिरोधक जर दिले तर अनेकांचे त्या ठिकाणी प्राण वाचतील।
आणि अनेकांना त्या ठिकाणी दुःखाच्या वेदना ज्या पुढे होणाऱ्या आहेत त्या वेदना सहन कराव्या लागणार नाही, एवढीच माफक अपेक्षा त्या ग्रामस्थांची.